या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 22 मधून अपक्ष उमेदवार म्हणून सरफराज शब्बीर शेख यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यांना फुटबॉल हे चिन्ह मिळाले असून सध्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये ते घरोघरी होम टू होम जाऊन फुटबॉलच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला एक संधी द्या, आपल्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलू, विजापूर नाका, चांदतारा, झोपडपट्टी आदी भागात नक्कीच आपण विकास करू। आपल्या सर्वांचे ध्येय आणि पाठिंब्यामुळे मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहे। मला भरघोस मतांनी विजयी करा। जर फुटबॉलला आपण आणले तर नक्कीच फुटबॉलने गलोगली विकास करू, असे अपक्ष उमेदवार सरफराज शब्बीर शेख हे मतदारांची गाठ भेट घेत त्यांना आश्वासन देत आहेत। दरम्यान मतदार देखील सारे राजकीय पक्ष हे कोणाकोणासोबत युती आहेत हे संबंध महाराष्ट्रात बघत आहे। अशा पद्धतीची गल्लीच्या राजकारणात सध्या महाराष्ट्रात सुरू असून त्याला कुठेतरी तोड मिळावी म्हणून आम्ही यंदा नक्कीच आपल्यासारख्या युवाच्या पाठीमागे राहू। 22 मधून अपक्ष उमेदवार म्हणून सरफराज शब्बीर शेख यांनाच निवडून फुटबॉल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करू, असे आश्वासन देखील मतदारांनी दिल्याची माहिती मिळत आहे। प्रभाग क्रमांक 22 सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 22 अधिकृत उमेदवार अपक्ष उमेदवार सरफराज शब्बीर शेख यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी चांदतारा चौक इथे प्रचाराचा शुभारंभ होत आहे। आमचा उमेदवार सरफराज शब्बीर शेख याचं जे चिन्ह आहे फुटबॉल आहे। तर सर्व जाती धर्माचे जे आमचे प्रभागमध्ये जे लोक आहेत, गरीब हटाव झोपडपट्टी नंबर 1, गरीब हटाव झोपडपट्टी नंबर 2, यतीमखाना, सेटलमेंट, रामवाडी, लिंबेवाडी, धोंडीबा वस्ती, रेवण सिद्धेश्वर मंदिर, बेघर वसाहत सोसायटी या सर्व आमचे मतदार जे सर्व जाती धर्माचे मतदारांना आम्हाला विश्वास आहे की आमच्या फुटबॉल चिन्हावर भरघोस मतं देऊन आम्हाला निवडून देतील आणि आम्हाला विकासासाठी पुढं पाठतील अशी मी अपेक्षा ठेवतो आणि आज चांदतारा चौकपासून प्रचाराचा शुभारंभ करत आहे। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 22 मधून मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरं जात आहे। तरी प्रभाग क्रमांक 22 मधील सर्व लोकांनी मला भरघोस मतांनी निवडून देतील हा मला विश्वास आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।